तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय म्हणजेच आपण आपल्या पल्सर गाडीला घरच्या घरीच एक छोट्या जुगाडमध्ये ट्रॉली बनवलेली आहे आणि ट्रॉली मी स्वतःच बनवलेली आहे मित्रांनो. तर माझ्याकडे काही स्क्रॅप मटेरियल पडलेलं होतं भंगारमध्ये. तर मी काय केलं, दोन चाकं वगैरे घेऊन आलो. 1100 रुपयाला एक चाक पडलेलं आहे आपल्याला, ते व्हील चाक. आणि असे दोन चाकं मी आणलेले आहेत 2200 रुपयाला. आणि जे भंगारमध्ये बाकीचं साहित्य होतं तर ते आपल्याला भेटलेलं आहे 1800 रुपयाला. तर असं 4000मध्ये आपली कम्फर्टेबल ट्रॉली तयार झालेली मित्रांनो. आणि आपल्याला शेतासाठी उपयुक्त पडणारी ट्रॉली आहे मित्रांनो. आपण पुढच्या साईडला बघू शकता 2-3 ट्रे वगैरे सहजपणे आपण मागे ठेवू शकतो. आणि बाकीचे जे साहित्य असतं ते आपण शेतासाठी जे लागणारं साहित्य असतं इकडे तिकडे घेऊन जाण्यासाठी ते आपण सहजपणे याच्यावर घेऊन जाऊ शकतो. किंवा आपल्याला शेतात काही युरिया DAP वगैरे काही खत वगैरे न्यायचं असेल तर आपण सहजगत्या ते नेऊ शकतो. आणि मित्रांनो साईज एकदम छोटी आहे, कारण आपल्याकडे जुगाड पद्धतमध्ये जे साहित्य पडलेलं होतं त्याच्यामुळे आपण साईज छोटी बनवलेली आहे. कारण याच्यापेक्षा मोठी साईजमध्ये पण आपण बनवू शकतो. आणि जसं आपण खर्च करणार त्या पद्धतीमध्ये आपण ती ट्रॉली बनवू शकतो मित्रांनो. पण माझ्याकडे जेवढं साहित्य पडलेलं होतं मी त्याच पद्धतीमध्ये ती जुगाडमध्ये ती बनवलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला ही ट्रॉली कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.